नमस्कार, मी प्रतीक्षा म्हात्रे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत रायगडावरती. तर आता वाजलेले आहेत 12. तर आता आम्ही निघू. कसा आमचा पुढचा प्रवास होतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो. चला. चला. हाय, हा आहे अतुल, गिरीश, अंजली आणि वैभवी, पूजा आणि आशिष. आणि हे सर्व सोडायला आलेत. आशिष मित्र. चला आता हॅपी जर्नी. चला बसा आता लवकर. पाण्याचं झार घेणार होतो मी आता, माहिती आहे. इकडचं पाणी असतं तर आपल्याला आजारी पण नाही पडले असते. माझं पाण्याचा झार असतो बघ. गणपती बाप्पा. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. फायनली आता आमचा प्रवास चालू झालाय. बघू कसा होतो आमचा प्रवास. आपण कुठे पोहोचलेलो आहोत? पनवेल. ऑलमोस्ट रायगडच्या इथे पोहोचलोय आपण. एक ते 1.5 तास पकड. ट्रॅफिक लागली असतात. आज पण लवकर पोहोचलो असतो. काय एवढं लागणार? अजून 3 तास दाखवत आहे. एवढं नाही लागणार आहे. कळंबोलीचा ब्रिज आहे. 130 किलोमीटर आहे. 130 आपली स्पीड वरती रे. आता वाजले सकाळचे 4 आणि आता मला चाय प्यायची आहे. एका ठिकाणी चाय भेटलेली आहे. आता चाय प्यायला थांबलोय. थोडीशीच. आता वाजले 6:30. आता इथून 30 किलोमीटर आहे ना. 30 किलोमीटर बाकी आहे. 38. आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो आणि खूप छान व्ह्यू आहे इथे, तुम्हाला दाखवत आहे. मुंबईला CNG 6:45. आता इथून 38 किलोमीटर बाकी आहे आणि आम्ही CNG भरायला थांबलेलो. तर हवा चेक करायला गेलो तर गाडी पंक्चर आहे. आता गाडीचं पंक्चर काढायला लावलंय. आशिषचा फ्रेंड आहे काळू. आणि गोरू तिकडे गेला. तो बघ गोरू भांडण करायला गेला. पांढऱ्या. आता मस्त काय झालं तुमचं टाइमपास. हाय करते की बाय करते? गुड मॉर्निंग. हे सध्या गाडी चालवून जरा थकलेले आहेत. आणि आमच्या रेल्वे पोलीस. हाय, गुड मॉर्निंग. दादर स्टेशनला गेलात की इला तुम्ही बघू शकता. हा, ही दिसेल तुम्हाला दादर स्टेशनलाच असते. मुंबई पोलीस. आणि हे नवीन लग्न झालेले कपल्स. नवीन लग्न झालेले कपल्स. आणि हे पण जवळ जरा. मुंबई पोलीस ऑल ओव्हर कुठेही बघू शकता. हा, हे पण नवीन लग्न झालेले कपल्स आहेत. आणि ही आहे मुंबई पोलीस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वाराजवळ. पाचड 17 किलोमीटर आणि रायगड 27 किलोमीटर. इथून आतमध्ये
पोचलो, नाश्ता केला, चेंज वगैरे केला आणि आता आम्ही चढायला निघतो पायरी मार्गाने. बघू आता पुढे कसं काय होते. काल रात्रीचा प्रवास आता आमचा अखेर संपला आहे. आता आम्ही जात आहोत रायगडच्या गडावरती. तर सगळ्यांनी यावे असं. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला तर आता आमची सफर चालू झालेली आहे. आता पायरी मार्ग चालू झाला. आता आम्ही किल्ले रायगडवरती चढायला निघालो. किती टाइम लागतो बघू आता. फायनली ट्रेकिंग चालू झाले. कोण फोन करते? अय्या काय बघू. हा अति सुंदर असा व्ह्यू आहे हा. थोडासा पाऊस हवा होता, गरम खूप होते. आता आम्ही अर्ध्यात पोचलो आणि आम्हाला सुंदर असं एक वॉटरफॉल दिसलं छोटंसं. खूप दम लागलाय. आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. आता आम्ही 1400 पायऱ्या कमीत कमी चढलोय. 2400 पायऱ्या आहेत. दम तर खूप लागलाय. आता इथूनच थोडं वरती गेला की महादरवाजा आहे. तर चला चढू. व्ह्यू खूप छान आहे. छोटी छोटी वॉटरफॉल खूप बघायला भेटत आहेत. चला चला चढा फटाफट. चला या. थकलोय तो खूप. सर्व आम्ही वेगवेगळे झालोय. अर्ध्यात बसत चालले सगळे. लपू नका मॅडम, काहीतरी बोला. पाणी संपलाय, माझ्या बॅगेत आहे दुसरी वाटी. चला. मध्येच पाऊस येतो असं वातावरण होतं. आम्ही रेनकोट काढतो आणि पाऊस जाऊन मस्त होऊन येतो. कुठे? हा समोर आहे तो राजगड आहे. हा महादरवाजा. आता थोड्याच वेळात महादरवाजा कशी पोहोचू. पूर्वी असं होतं आणि सद्यस्थिती आता त्यांनी पायऱ्या बनवल्यात. पहिल्या पायऱ्या खूप छोट्या छोट्या होत्या, आता जरा रुंद केल्यात. आता इथून पुढे गेल्यावरती प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार पण असा बनवलाय, नागबोडी वाटेमध्ये आहे, जेणेकरून शत्रूला लवकर दिसणार नाही. इथे पाय स्लिप होतात. थोडं हळूहळू चढत जावं लागेल. प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. अजून इथून पण खूप चढायचं वरती. चला चढू. इथून आल्यानंतर ही अशी नागमोडीच वाट आहे. चलो किती पायऱ्या आहेत काका अजून? बस 400-500 आहेत ना. रोपवेला किती प्राइस आहे? 250 एकाचे 15. 215 एकाचे ना. जायची की फक्त जायचीच आहेत? फक्त जायचे. थँक्यू. जाण्या येण्याचे 315 आणि ह्याच्या
आणि असं जायचं असेल तर 215. आणि इथून फक्त जायचं असेल तर खाली. अच्छा. महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर असं काही व्ह्यू दिसतो आपल्याला. ही तटबंदी आहे आणि दाखव ना इथून झूम करून. हा आहे टकमक टोक, ढकलकोंडा उर्फ ढकलकोंडा. जे अपराध करायचे त्यांना इथून ढकलून देण्यात यायचे. मला इथे 2 तोफा दिसलेल्या आहेत. या अशा पंचधातूपासून बनलेल्या आहेत की कितीही ऊन पडलं तरी त्या थंडच असतात आणि कित्येक वर्ष झाले त्या पावसामध्ये भिजतायत तरी त्याला गंज नाही पकडलेला. कशा बनवल्या असतील त्या काळामध्ये आपण विचारही नाही करू शकत. 400 वर्षापूर्वीच्या. स्टार्टिंगला आम्हाला खूप ऊन भेटलं आणि आता पाऊस आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि आमचं एक कपल अजून मागेच आहे, नवीन लग्न झालेलं. ते हळू 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 येतील हळूहळू. आले 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 आले. हे काय आले 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 का? या या, यांचीच आपण वाट बघत आहोत. तुम्ही नक्कीच रायगडावर पावसाळ्यामध्ये या. खूप छान अनुभव तुम्हाला येईल. स्वर्ग कशासाठी बोलले हे तुम्हाला समजेल इथे आल्यानंतर. मोबाईलमध्ये एवढं दृश्य एवढं छान दिसत नाहीये, पण इथे आल्यानंतर प्रत्यक्षात खूपच छान असं दृश्य, अप्रतिम एकदम. गेला आणि फायनली आता पाऊस आला आणि आम्ही सर्व झालेलो आहोत भुजगावनं. बघा अजून कुठे गेले? पाऊस आला आणि फॉग पण खूप जमा झाले. खूप छान वातावरण झालंय. बघू आता पुढे जाऊन. आता आम्ही पोचतही आलो. खाली एवढा धुक्क जमा झालंय, खालचं काहीच दिसत नाही. आम्ही पूर्ण वरती आहे. हे हत्ती हौद आहे. इथे हत्तींना पाणी पिण्यासाठी हे केलेलं आहे. महादेव महादेव महादेव. आशिष बोललो मध्ये विसरला काय होता. धुक्क सर्वकडे पळत आहे. आता हळूहळू वरती चढत येत आहे आणि हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. एवढं धुक्क आलंय. आता समोरचं कोण आहे तेही पण दिसत नाहीये. मोबाईल मध्ये एवढं नाही दिसून येते, पण इथे प्रत्यक्षात खूपच धुक्क आलं. आता ते सोड एक ग्रुप टाकेल. हे बघा समोर चालतायत ती थोडे थोडे अदृश्य. धुक्क खूप पडलं. मी दिसते का? आता धुक्क जोपर्यंत खाली होत नाही तोपर्यंत आम्हाला रायगड फिरायला भेटणार नाही, कारण काहीच समोरचं दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती आहे. एवढं धुक्क पडले की मूर्ती आपल्याला क्लिअर दिसत नाहीये. उगाचच नाही रायगडला स्वर्ग बोललं जात. खूप छान असा व्ह्यू आहे आणि आम्हाला हे बघायला भेटलं. खूप छान वाटलं. बाजारपेठेची रचना पाहिली तर पुढे दुकान, पाठीमाग साहित्य ठेवण्याची जागा आणि त्याच्या पाठीमाग त्यांची राहण्याची व्यवस्था होती. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमकतो कडेलोट पॉइंट. चोरी लबाडी गद्दारी फितुरीकडे महाराज 8 दिवस त्याला लिंगाण्याच्या पहाऱ्यावरती ठेवायचे. 8व्या दिवशी कबूल नाही आला हातपाय बांधायचे, गोंधळात टाकायचे, टकमक टोकावून कडेलोट केला जायचा.
पण शिवाजी महाराजांनी कोणालाही फेकलं नव्हतं आणि संभाजी महाराजांनी कोणालाही सोडलं नव्हतं. जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं शिकावं आणि मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं शिकावं. बाजारपेठ संपली की उजव्या साईडला मंदिर आहे. दुःखामुळे आपल्याला काही ते मंदिर बघायला मिळतं. लांबून पाहिलं तर मस्जिद सारखं आहे, पण आतमध्ये गेलात तर शंकराची पिंड आहे. रायगडाला चारी दिशेने पहा, पूर्णपणे सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेले आहे. पण रायगडाला पर्वतरांग तर शिवाजी आहे. एखाद्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरतून शत्रूने जर का या रायगडाला पाहिलं तर ते मस्जिद दिसलं पाहिजे आणि त्या मोगलांना वाटलं पाहिजे आपला कोणतरी ठिकाण आहे. किल्ल्याची तोडफोड न करणं हे चुकी आहे. आता जर का मोगल रायगडावरचे आले आणि त्यांना वाटलं आपलं मस्जिद आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून यावं, आतमध्ये जायचं म्हटलं तर 2 दरवाजे आहेत. दरवाजे असे आहेत की छोटेसे आहेत. आपल्या सर्वसामान्य लोकांना वाकून जावं लागतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे मोगल हे अंगाने धिप्पड आणि उंच असतात. दरवाजाचा आकार हा छोटा आहे. जाताना वाकून जावं लागतं, झुकून जावं लागतं. 2 दरवाजे पार केले की आतमध्ये शिवलिंग शंकराची पिंड बघायला मिळते. आतमध्ये जाऊन जर का त्यांनी तोडफोड चालू केली तर आपल्या राजांना समजलं पाहिजे जिथं त्याने पहिलं पाऊल टाकलं तिथंच ते आपल्या देवाला नतमस्तक झाले, नमन झाले. त्या हेतूने दरवाजाचा आकार हा छोटा देण्यात आलेला. बाजूला महाराजांची समाधी आहे, कारण महाराज हे शंकराचे भक्त होते. शंकराच्या साक्षीने आपल्या राजांची समाधी तिथं बांधण्यात आली आहे. समाधीच्या आणि मंदिराच्या मध्यभागी ज्याने रायगड किल्ला घडवला, अहो जो जिवंतपणे आपण स्वर्ग पाहिला म्हणजे रायगड पाहिला, जो ज्याने रायगड घडवला त्याच्या नावाची पाठी सेवेचे काही तत्पर हिरोजी इंदुरीकर. या दरबारामध्ये महाराजांनी प्रत्येकाला बक्षीस दिलं. हिरोजीला विचारलं तुला काय पाहिजे? सोनं, नाणं, 10 गावाची वतनदारी, जागीरदारी. हिरोजी म्हणतो महाराज आम्हाला पैकी काही नको. रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला. त्या रायगडाचा फक्त त्या जगदीश्वराच्या साक्षीने एक फक्त गावाची पाठी दगड बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले जा कुठे बसवायचं तर बसून घे. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे, त्या महादरवाज्यावरती बसव. रायगड किल्ला मी बांधला. बाले किल्ल्याचा मेन गेट नगारखाना आहे, त्या नगारखान्यावरती बसव की रायगड किल्ला मी बांधला. तो महाराजांना काय सांगतो, अहो राज मला माझं नाव कुठं मोठं करायचं नाही आहे. तुम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून तुम्ही तुमच्या देवाच्या दर्शनाला जाताना, तसं सकाळी पहाटे 5 वाजता उठून मी माझ्या देवाच्या दर्शनाला त्या रायगड किल्ल्यावरती खालून वरती येऊ शकत नाही. त्या पायरीवरती पाऊल ठेवून राजन तुम्ही आतमध्ये जाणार नाही. त्या पायरीवरती फक्त मला माझ्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. कारण की जेव्हा जेव्हा तुमचं पाऊल राजाच्या पायरीवरती पडेल, तुमच्या पायाची धूल त्या पायरीला लागेल, तेव्हा मला समजेल मी माझ्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे म्हणून मला त्या पायरीवरतीच नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. महाराज म्हटले वा हिरोजी, अहो तुमच्यासारखी लोक होती पण आज आम्ही स्वराज्य उभं केलं. आपली इथे महत्वाची माहिती संपलेली आहे, परंतु मी माझ्या प्रत्येक ग्रुपला काही शेर ऐकवतो. शेर असं आहेत, अहो जेवढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋणी आहोत, जेवढे आपण छत्रपती संभाजी महाराजांचे ऋणी आहोत, त्याच्या 2 पटीने जास्त आपण त्या आऊसाहेबांचे ऋणी आहोत. म्हणून त्या मातेवरतून एक छोटीशी एक शेर ऐकवतो. शेर असा आहे, त्या मातेवरतून एक शेर सांगावा असं वाटतो. शेर असा आहे की जर का जिजामाता, अहो जर का जिजामाता जन्माला आला नसता तुम्ही तर दिसली नसती आमच्या अंगणामध्ये तुळस, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस, मंदिरावरचे उंच उंच कळस. आणि दुसरा शेर असा आहे की अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे. अहो अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही, मर्द मराठ्याची जात आहे, मर्द मराठ्याची जात आहे. तिसरा शेर असा आहे की अंधार फार झाला, की अंधार फार झाला, पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. आणि तिसरा शेर असा आहे की तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात. अहो तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला खरोखर औरंग्याची औलाद म्हणतात, औरंग्याची औलाद म्हणतात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. राजमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा विजय असो. हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार आहे.
इथे एकाच वेळी सभेमध्ये 6,000पेक्षा अधिक प्रजा बसत असत। इथे जरी एक कागद कोणी फाडला तरीही छत्रपती शिवाजी महाराज यांना आवाज जायचा, अशी या ठिकाणाची रचना केली होती। आणि आपल्याला हे सिंहासन दिसत आहे, हे पहिला सोन्याचं होतं। त्या काळी कशी रचना केली असेल हे बघा तुम्ही आता, कारण की आपण विचारही करू शकत नाही, कारण की एवढ्या लांबून 6,000 प्रजेमध्ये तिथे आपल्याला आवाज येतो, ते अजूनही तिथे दिसतं। कारण की या गेटजवळ जरी कागद कोणी फाडला तरी तुम्हाला त्या सिंहासनाजवळ आवाज येतो, अशी याची रचना केलेली आहे। हे त्या काळामधले बाजारपेठ आहेत आणि या बाजारपेठेंची उंची घोड्याच्या उंचीच्या एवढी आहे, कारण की त्या काळी जी प्रजा होती ती घोड्यावरूनच बाजाराला खरेदी करायला येत असत। आणि या बाजारपेठेची रचना अशी आहे की पुढे दुकान, मागे मकान, म्हणजे राहण्यासाठी त्यांना मागे होतं आणि मध्ये त्यांचं जे दुकानाचं सामान आहे ते ठेवण्यासाठी होतं। अशी एकूण 44 दुकानं लाईनीमध्ये आहेत। आणि हे आहे नागाशेठ यांचं दुकान। हे नागाशेठ आहेत, हे सर्व दुकानवाल्यांना माल पोचवत असत, सामान पोचवत असत। म्हणून महाराजांनी त्यांना एक दिवस विचारले की तुम्हाला या गोष्टीचं बक्षीस म्हणून काय हवं आहे, तर त्यांनी सांगितले की माझ्या नावावरून नागाचं शिल्प माझ्या दुकानावरती काढावे, जेणेकरून सर्व माणसांना समजेल की हे दुकान माझं आहे। आत्ता आपण आलेलो आहोत रायगडावरचे पवित्र महत्त्वाच्या ठिकाणी, जिथे जगदीश्वराचे मंदिर आहे। याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे। या मंदिराची रचना बघितली आपण तर ती मस्जिदासारखी आहे, कारण मुस्लिम दुश्मन त्यांना वाटावे की हे मस्जिद आहे, जेणेकरून या मंदिरावर कोणी तोफेचा मारा करू नये। आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड पाहायला मिळते आणि मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते। या समाधीचा शोध महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावला होता। ज्यांनी आपला रायगड बांधला त्यांना हिरोजी इंदुलकर यांना महाराजांनी विचारले की तुम्हाला बक्षीस म्हणून काय हवं आहे ते सांगा। तर त्यांनी सांगितले की महाराज, जिथे तुम्ही रोज एका पायरीवरती पाय देत असाल त्या पायरीवरती माझे नाव लिहिले जावे। तेव्हा ही पायरी उभारण्यात आली। या पायरीवरती असे लिहिले आहे की सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर। रायगड फिरायचं असेल तर कमीत कमी 2 दिवसाचा कालावधी लागतो आणि आमचा अशा प्रकारे रायगड पूर्णपणे फिरून झाला नाही आणि होता पाऊस, त्यामुळे व्हिडिओही जास्त घेता आले नाहीत। एवढं बघितलं आम्ही आणि पुढे आमचा परतीचा प्रवास चालू झाला। वरून उतरल्यानंतर आम्ही इथे पाचड गाव आहे, तिथे राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे। काय माहिती 1500 आणि आपण आता कसं काय देऊ? आता वाजलेले आहेत, किती वाजले? 11:30 वाजले। आता आम्ही जेवायला थांबलोय आणि ऐरोलीला आलो। कसं वाटलं रायगड फिरून? पाऊसही मस्त होता ना? सगळं आम्ही अनुभव घेतला, माझ्यापासून ते वाऱ्यापर्यंत, वाऱ्यापासून ट्रॅफिकपर्यंत, ट्रॅफिकपर्यंत माणसापर्यंत सगळा अनुभव घेतला, सर्वांचा अनुभव घेतला। गिरीश, उसको नींद आई है, आराम करायचंय का? हो मॅडम, सकाळी ड्युटीला जायचं, काय वाटतं?
अरे सॉरी सॉरी सॉरी, चल विषय काढू नको. काय खाल्लंय का तुम्ही, का काय पिलंय का तुम्ही? काय जेवून झाल्यानंतर मजा मस्ती करत आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि आम्ही घरी निघालो. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा.